उत्तमराव जानकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ईवीएम हटाओ, देश बचाओ, बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे। उत्तमराव जानकर साहेबांचा विजय असो, ईवीएम हटाओ, देश बचाओ, उत्तमराव जानकर साहेब तुटान झालंच पाहिजे। ईवीएम हटाओ, देश बचाओ, उत्तमराव जानकर साहेबांचा विजय असो। ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रामध्ये मरकटवाडी गावात खूप मोठी आंदोलनाची भूमिका बजावली होती। त्याच्याबरोबर आता माळशिरस तालुक्यातील दुसरे एक गाव आक्रमक झालेलं आहे, धानोरे गाव आहे। खरं तर आपण सध्या ज्याला धानोरे गावामध्ये आहोत। धानोरे गावामधले काही ग्रामस्थ मतदार आपल्यासोबत आहेत, तरुण मतदार आहेत, महिला मतदार आहेत, युवक मतदार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। हे सर्वांनी जे स्वतः मतदान केलं असे सर्व मतदार आपल्यासोबत, आपण ह्या प्रत्येक मतदाराचं मत जाणून घेणार आहोत। दादा, तुमचं गाव सध्याच्याला चर्चेत आहे, तुमचा ईव्हीएमला विरोध आहे, नेमका का विरोध आहे? ईव्हीएम मशीन हे अशा पद्धतीनं केलं जाते कारण का जानकर साहेब हे आमच्या गावचे प्रॉपर उमेदवार असताना देखील इतर वेळी जानकर साहेब उमेदवार नसताना आमच्या गावातील एक 2% आसपास मतदान जाणार। कालच्या वेळेस थोडं गलतान वातावरण गावामध्ये, कारण का प्रॉपर गाव असताना इतर गावापेक्षा आमच्या गावातून बऱ्यापैकी मतदान गेलेलं दाखवलं गेलं। त्यामुळं आम्हाला ईव्हीएम मिशनद्वारे आमच्या गावात इलेक्शन झालं नाही पाहिजे असा गावाने एकरूपतेने उठाव केलेला आहे। तरी ईव्हीएम मशीनवरती आमचा काडी मात्र विश्वास नाही। आपलं काय म्हणणं आहे नेमकं? आमच्या गावात 1284 मतदान पोल झालं होतं। निवडणुकीच्या आधीची जर परिस्थिती आपण बघितली तर त्यातून भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त 50 ते 60 मतं जाणं अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी त्या आमदाराला, माझ्या आमदारांना 294 इतकं मतदान गेलंय। तर हे जो 243 मताचा फरक आहे हा कसा झाला, तर सगळ्या गावकऱ्यांच्या मनात एकच शंका आहे की ईव्हीएम मशीनमुळे हा भाजपच्या उमेदवाराला एवढी मतं गेलेत। तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता परत निवडणूक लावून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी सगळ्या गावकऱ्यांची अपेक्षा आहे। पहिलं जर आपल्यासोबत मतदान केलेल्या काय महिला भगिनी आहेत त्यांचंही मत आपण जाणू, काय मागणी येत आहे तुमची? आमचं पहिल्यापासून चेअरमन साहेबांनाच मतदान आहे आणि आता पण चेअरमन साहेबांनाच आम्ही मतदान केलेलं आहे सगळ्यांनी मिळून। मग आमचं मतदान गेलं कुठं, आमचा असा शंका त्या मशीनवर आहे। तर आम्हाला फिरसे मतदान शिक्क्यावरच झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। तर आम्ही ग्रामपंचायतला तसा अर्ज देऊन आम्ही उपोषणाला तयारी केली, उपोषणाला आम्ही राहणार आहे। एवढीच आमची अपेक्षा आहे की फिरसे मतदान झालं पाहिजे। खरं तर लाडकी बहीणची योजना आली होती, त्याचा तुम्ही लाभ घेतला असेल तरी तुम्ही विरोधात मतदान केलंय म्हणताय। लाडक्या बहिणीचा ह्यात काही सुद्धा विषय नाही। लाडकी बहीण का पहिल्यापासून होतीच का, की आताच लाडक्या बहिणीचं ही म्हणजे ह्याच्या मतदानासाठीच त्यांनी ही केलंय, पण लाडक्या बहिणीचा ह्यात काही सुद्धा विषय नाही। कोणाला मिळालं कोणाला न मिळालं ती पण आता फिरसे वसुली चालूच आहे की हे असं दिलं हो, आणि गॅस वाढवलं, तेल वाढवलं, त्यात लाडक्या बहिणीचा काय फायदा आहे? देऊन तरी काय उपयोग आहे? बहिणीला द्यायचं न दाजीकडं घ्यायचं, ह्याचा काय विषय आहे? तेव्हा लाडक्या बहिणीचा काही सुद्धा विषय नाही। तुमची काय मागणी आहे? आम्ही पहिल्यापासून जानकर साहेबालाच मतदान केलेलं आहे आणि अजून बी त्यांनाच मतदान करणार आहे। आमची मतं कुठे गेली हे आम्हाला फक्त दावून द्या। आमची मतं चोरून गेले, ती 300 मतं आमची चोरीला गेले म्हणते ते। आम्हाला काही ह्या पेटीवर विश्वास नाही आणि आम्ही पेटीवर मतदान करणार नाही। आम्हाला शिक्क्यावर मतदान पाहिजे। खरं तर आता यावेळेचा युवक आहे, पहिल्यांदा मतदान केलेले मतदार आपल्यासोबत आहे, काय मागणी आहे तुमची, काय म्हणणं? आमचं पहिल्यांदा मतदान केलंय, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क दिला, त्यात आमचं मत कुठं जाते हे आम्हाला कळलं पाहिजे। त्यामुळे ईव्हीएम हा काय कुठं मत जाते, आपला मोबाईल हॅक होते, ईव्हीएम हॅक व्हायला काय होतं। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की आमची बॅलेट पेपर निवडणूक झाली पाहिजे, आमचं मत कुठं जाते हे आम्हाला कळलं पाहिजे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे, परवा दिवशी ग्रामसभेत 1206 लोकांनी हात वर करून स्वतः मतदान केले आणि पडले मतं 963 मतं गेली कुठे, 243 वरची मते गेली कुठे असं आमचं मत। त्यामुळे आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे। काय मागणी आहे तुमची? जे आता हे मुलांनी तरुण सांगितलं पहिल्यांदाच मतदान ह्यांनी केले, तरी यांची जी शंका आहे त्यांच्या पाठीमागे झाली। काय नेमकी मागणी काय तुमची? मागणी काय, आपल्याला बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे आणि ह्या मतदान गेलेलंच कोणाला कळत हे बी मुद्दा मोठा आहे। त्यामुळं हे उत्तम जानकरांची जी भूमिका आहे अत्यंत देशासाठी आहे, ही काय नुसते आमच्या गावासाठी नाही आणि ह्या देशातनं चोर मालक होती, त्या पिटी चोरटी झाली। आपल्याला सत्य दिसलं पाहिजे कोणाला मतदान
टाकायचं आहे. हे दिसलं तर लोकांचं समाधान आहे. देशात स्वातंत्र्य ह्यालाच म्हणते. ईव्हीएम हटाओ. उत्तमराव जानकर साहेब बघितलं आपण की हे होतं धानोर गावातले मतदार. धानोऱ्यातून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी.